200 मंचुरियन बाहेरून आणण्यापेक्षा घरीच 20 रुपयात मंचुरियन बनवा। यासाठी गाजर, कांदा, शिमला मिरची, कोबी मॅशरमधून मॅश करून घेतली। त्यानंतर थोडंसं मीठ घालून 5-10 मिनिटं तसंच ठेवलं। 10 मिनिटांनंतर त्यातील पाणी काढून त्यामध्ये आलं लसूण बारीक करून घेतलं। त्यानंतर मीठ, कॉर्नफ्लॉवर, मैदा, लाल चटणी, कोथिंबीर, काळी मिरी, रेड चिली सॉस, सोया सॉस घालून व्यवस्थित एकत्र केलं। जर पाण्याची आवश्यकता असली तर थोडंसं पाणी घालायचं आणि त्याचे अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आहेत। कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर हे सर्व गोळे व्यवस्थित ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला ग्रेव्ही करायची आहे। त्यासाठी कढईमध्ये तेल घालून आलं आणि लसूण बारीक करून घालावं। त्यानंतर हिरवी मिरची, शिमला मिरची, कांदा बारीक करून यात घालावा। त्यानंतर काळी मिरी, मीठ, लाल चटणी घालून सोया सॉस, रेड चिली सॉस, व्हिनेगर आणि टोमॅटो केचप घालून व्यवस्थित मिक्स करावं। त्यानंतर जे कॉर्नफ्लॉवरचं पाणी यात घालून व्यवस्थित मिक्स करावं। ग्रेव्ही पातळ हवी असेल तर थोडं पाणी घालावे। यात तळलेले मंचुरियन घालून वरून कांद्याची पात घालून मिक्स करावे व खायला घ्यावे।